मी रावसाहेब गेनुजी नाळे, मुक्काम पोस्ट नागमठाण, तालुका वैजापूर, जिल्हा औरंगाबाद. ही अकबर गुलाब शेख, नागमठाण, हां म्हणजे वैजापूर. तर सरांकडे आम्ही या डिकंपोजर विषयी माहिती घेण्यासाठी आलो होतो. तर त्यांनी सुंदर अशी माहिती आम्हाला दिली. आनंद वाटला, त्यांची पिकं बघून सुद्धा आनंद वाटला. आणि इथून पुढं आम्ही त्यांच्याच पद्धतीने शेती करू असा एक निर्णय घेतला आम्ही आता. तर प्लॉटवर आल्यानंतर श्री किशनचंद्र डॉक्टर किसनचंद्र हा डॉक्टर किशनचंद्र यांचं जे प्रोडक्शन आहे डिकंपोजर आणि तर ते त्याविषयी आम्ही सुंदर अशी त्यांनी माहिती दिली. त्यांच्या पिकाचा प्लॉट पण त्याच्यावरच आहे, पूर्ण याच्यावर आपले किशनचंद्र यांच्या मार्गदर्शनावर. आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली आम्ही आता इथून पुढची जी शेती आहे ती रासायनिक न करता सेंद्रिय शेती करण्याचा आमचा मानस आहे. तो आम्ही पूर्ण पण करणार त्यांच्या पाठीमागे राहून. असंच आम्ही आता काय करणार, इथून पुढं ऊस, कांदे व इतर सगळ्या पिकासाठी त्यांचंच मार्गदर्शन घेऊ आणि वारंवार त्यांच्याकडे येऊन मुलाखत देत जाऊ. बोला. आता इथून पुढं रासायनिक खताकर जर शेतकरी राहिले तर शेतकरी काय त्याचे टिकणार नाही, कारण त्याचे भाव गगनाला भिडत चालले, शेतकरी पुरणार नाही. त्याच्याकरता हे जे प्रोडक्शन आहे डिकंपोजरचं, किशनचंद्र यांचं आणि या शेरकर पाटलांच्या मार्गदर्शनाखाली इथून पुढं जर शेतकरी आले तर कुठंतरी त्यांना 2 पैसे राहतील, 2 पैशाचा वाव होईल, प्रपंचाला कामात येते, प्रगती पण होईल. कारण रासायनिक खतामध्ये आता संपत चाललेला आहे शेतकरी. शेती संपली, माती संपली, शेतकरी सुद्धा संपणार त्याच्यात. तर या पद्धतीने जर शेतकरी उतरला तर कुठंतरी शेतकरी टिकल. शेतकरी टिकला तरच आपले प्रपंच टिकतील ना, नाहीतर काय कोणाला आता काही घेणं देणं नाही राहिलं याविषयी. प्रत्येकजण पैसा कमवायलाच तयार आहे. असे देवासारखे माणसं भेटत नाही. आता योगायोगानं आम्हाला सापडले, भेटले, त्यांनी मार्गदर्शन खूप सुंदर केलं. तर असं आसपासचे जे शेतकरी हे जर उतरले याच्यात तर त्यांच्याच प्रपंचाला त्याचा आधार तयार होणार आहे. ओके.